बायकांचं ब्लाऊज शिवणार तू? हिम्मतरावाचं पोरग बायकांचं ब्लाऊज शिवणार? चांगलाय चांगलाय चांगलाय. पप्पा तुम्ही चड्डे ऐकताना त्याच्यापेक्षा तरी चांगलंच आहे. ए त्याच्यावर पोचतो मी तुला, कळलं का? जा दुकानात जाऊन बस. बापावरच गेलाय. बाप चालू पोरग मा चालू. पप्पा माझ्या गोपाळला काय बोलायचं नाही. ए आता काय राहिले बोलण्यासारखं? हिच्या बापानं माझ्या बहिणीचा घात केला, हे पण कळतं त्याच. त्याला बायाचा नाच आणि हे बायकांचं ब्लाऊज शिवतो या. ए तुला सांगतोय ह्याच्या नादाला लागायचं नाही. चल चल. गोपाळ अरे ते पक्या मामा कसलं तुफान बोललं का? आणि तू काहीच बोलला नाही त्याला. अरे आपण कसं बोलायचं त्यांना? आपल्यापेक्षा वयाने मोठे आहेत ते, आपण त्यांचा आदर केला पाहिजे का नाही? काय रे मग? अरे गोपाळला का तू खरंच देव माणूस आहेस का? अरे मी काय देव माणूस नाही, उगाच तुम्ही मला म्हणता बघा. अरे गोपाळ पण दुकानाचं नाव काय ठरवलंय? कळलं तुला, आलोच मी. होय. अरे मग घ्या, माझी दाढी अर्धीच करून इथं राहिलंय. चल की पटकन. अरे तू आहे का तो? अरे घ्यायची की रे हाताने करून? कुठून कुठून टेन्शन देतो मला? चल. आई अरे बोल की गोपाळ, काय झालं? दुकानाच्या उद्घाटनाची पत्रिका छापून आणली. पहिली पत्रिका आप्पांना द्यायची होती. अरे मग दे की त्यासनी. श्यामल जा साखर घेऊन ये, सगळ्यांचं तोंड गोड करायला. होय आत्ता आणते. काय गोड बातमी आहे ताई? भाजी निवड सांगते. मी निवडू? निवडायचीच का? आप्पा दुकानाच्या उद्घाटनाची पत्रिका द्यायची होती. पहिली तुम्हाला. काय हा? हिम्मतराव लेडीज टेलर. काय हा? काय ए तू काय माझ्या आबरू हे शेवट टांगल निघाला का? त्या लहानपणी तुला चटका दिला होता त्याचा बदला घेतोय. ए मी येत नसतो असल्या कार्यक्रमाला. अरे एक वेळ ना तू लष्करात गेला असतास, पोलिसात गेला असतास, गेला बाजार ते एटीएमच्या बाहेर वॉच म्हणून बसला असतास ना, तरी डोक्यावर घेऊन नाचलो असतो मी तुला. पण तू काय झालं? लेडीज टेलर झंपर शिवणार. आप्पा अहो माझ्या दुकानाचं उद्घाटन तुमच्या हाताने करायचं होतं. ए लाज वाटते का तुला? झंपराच्या दुकानाचं उद्घाटन माझ्या असते. अरे बाहेर लोक थुकत्याल माझ्यावर. हे काय नाही, मी नाही येणार. हे बघ तुझ्या आयानं घेऊन जा आणि काय कर, काय ते उद्घाटन का काय ते कर. जंपर शिवडे. आप्पा आई आई साखर आणली. कुणाचं तोंड करकडू? घाल माझ्या मड्यावर. कुठे तुमचं मड? काल रातच्याला कुठे गेला होता गोपाळ? काय नाही, इकडेच होतो. मी पाटच्याला बघितलंय तुला बाहेर नाही येताना. कुठं होतास? आई तुला कसं बोलू मला कळा नाही, पण मला माफ कर. मी परत एकदा पळून चाललो होतो. पण इथून जात असताना माझ्या डोळ्यासमोर तुझा चेहरा जातच नव्हता. इथं आल्यावर तुझे आनंदी डोळे, आनंदी चेहरा, सगळं जसं तसं डोळ्यासमोरनं जात होतं.
म्हणलं मी जर का परत पळून गेलो आणि माझ्या आईनं काहीतरी जीवाचं बरं वाईट केलं तर मला राहवलं नाही का, म्हणून मी स्टेशनवरनं परत आलो. पोरा, तू घरात निघून गेला असतास तर खरंच मी सगळे नसते. पण हे कोण तुझ्या डोक्यात का आलं? का चाललं होतं तुझ्या आईला सोडून? सांग की. आई अगं तुला कसं सांगू मी आज जे बघितलं ना मला कसं बोलते, मला वाटतं तिला मी या घरात नकोच आहे म्हणून निघून चाललो होतो मी. त्यासनी नकोच आहेत माणसं घरात. त्यांचं काय जाते, त्यांचं सरलं आयुष्य. पण माझं काय? तू माझा विचार केलास? तुला सांगितलं ना म्या की तू त्यांच्या नादाला लागू नगस. त्याचं डोकं फिरलंय. हा मी ऐकते समज, माझं काय कान फुटलं नाहीत आणि माझं नाही डोकं फिरलं, तुमचं डोकं फिरलं. या सगळ्या घरदाराच्या आकलीवर कुणीतरी शिनकूट थापलंय म्हणून तुमचं डोकं चालना झालं. या ए म्हातारे, जेव की गप गुमान. हा गप बस चिवळ्या, तुझं ना घरात लक्ष नाही म्हणून यांचं हे सगळ्यांचं असं चाललंय बघ. तुझं बाहेरच लक्ष बायकांकडे. बघितलं, हे असं बोलतात म्हणून तुला सांगितलंय ना मग, ह्या कानाला ऐकत जा आणि ह्या कानाला सोडून द्यायला शिक. आणि तू मला वचन दे, इथनं घरातनं निघून जायचं खूळ तू डोक्यातनं कायमचं काढून टाकशील. मला वचन दे, मला सोडून जाणार नाही ना? नाही जाणार. आणि तू रडत नको जाऊ बरं सारखे सारखे. मी आहे ना, नाही जात परत मी.